आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। एकूण 2516 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार। 23,72,000 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार। धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार। अवैध प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारासह अन्य ठिकाणी देखील पोलिसांकडून कसून तपासणी। पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून प्रचार। माजलगावातील मतदारांसोबत लोणीकर यांचा संवाद। बीडमध्ये उद्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। अंबाजोगाईमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू। मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस। वंचितच्या माधवी जोशी, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना नोटीस। निवडणुकीतील दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्यानं नोटीस जारी। चंद्रपूरमध्ये आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी तब्बल 1.25 महिन्यानं कारवाई। बनावट व्हिडिओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक। भाजपच्या तक्रारीनंतर अमोल वानखेडे आणि अरुण गायकवाड यांना अटक। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांचा निवडणूक खर्च तपासला जाणार। खर्च तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक सूरज गुप्ता यांची नियुक्ती। बीडमधील 2 कोटींच्या चंदन जप्तीचं प्रकरणातील बालाजी जाधव हा मुख्य आरोपी। बालाजी जाधव हा शरद पवार गटाचे नगरसेवक आणि बजरंग सोनवणे यांचा निकटवर्तीय। उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठा कमी। राज्यातील सर्वच धरणांमध्ये सरासरी 28.6% पाणीसाठा। जलसंपदा खात्यामध्ये चिंतेचं वातावरण।